श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की जैसा देही चाले श्वास तैसा गुरुवचनी विश्वास ह्या वाक्याचा नेमका अर्थ काय आहे. जैसा देही चाले श्वास तैसा गुरुवचनी विश्वास हे वाक्य ऐकायला जरी साधे वाटत असले तरी त्यामध्ये संपूर्ण अध्यात्माचा गाभा सामावलेला आहे. हा भाव सांगतो की जसा श्वास देहात अखंड न थांबता चालू असतो तसाच अखंड न ढळणारा विश्वास गुरूंच्या वचनांवर असला पाहिजे. श्वास आपल्याला जिवंत ठेवतो तर गुरुवचनांवरील विश्वास आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या जागृत ठेवतो. मानवी जीवनात श्वास ही सर्वात मूलभूत गोष्ट आहे. श्वासावर आपले अस्तित्व अवलंबून आहे. आपण श्वास घेतो याची जाणीव आपल्याला प्रत्येक क्षणी नसते, तरीही तो सतत चालू असतो. त्यासाठी आपल्याला वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. अगदी त्याचप्रमाणे गुरुवचनी विश्वास हा देखील प्रयत्नपूर्वक दाखवण्याची गोष्ट नसून तो अंतःकरणातून सहज वाहणारा असावा. ज्याप्रमाणे श्वास थांबला तर देह नष्ट होतो, तसेच गुरुवचनांवरील विश्वास डळमळीत झाला तर साधनेचा प्राणच हरवतो. गुरु म्हणजे केवळ देहधारी व्यक्ती नाही, तर ते परमसत्याकडे नेणारे दीपस्तंभ आहेत. गुरूंचे वचन म्हणजे अनुभवातून उतरलेले सत्य आहे. ते शास्त्रापेक्षा जिवंत असते, कारण ते गुरूंच्या अनुभूतीतून आलेले असते. म्हणूनच शिष्याने गुरुवचनावर शंका न घेता श्रद्धा ठेवावी. हा विश्वास अंध नसून तो आत्मसमर्पणातून जन्माला येतो. जसा श्वास घेताना आपण हा श्वास मला चालेल की नाही असा विचार करत नाही, तसेच गुरुवचन स्वीकारताना त्याला तर्काच्या अडथळ्यांनी तोडू नये. हेच या वचनाचे गूढ आहे. आजच्या काळात आपल्याला सर्व गोष्टी पुराव्यांवर, लॉजिकवर, प्रश्नांवर मोजण्याची सवय लागलेली आहे. पण अध्यात्माचा मार्ग हा केवळ बुद्धीचा नाही, तर तो श्रद्धेचा आहे. गुरूंनी सांगण्यामागचे कारण हे लगेचच समजेल असे नाही. अनेकदा गुरूंचे शब्द आपल्याला कठीण वाटतात, अवघड वाटतात, कधी-कधी चुकीचेही वाटू शकतात. पण ज्या क्षणी शिष्य गुरुवचनांवर श्वासाइतका विश्वास ठेवतो, त्या क्षणी त्या वचनांचे गूढ हळूहळू उलगडू लागते. जैसा देही चाले श्वास या ओळीत सातत्याचा संदेश आहे. श्वास कधी थांबत नाही, तो झोपेतही चालू असतो. याचा अर्थ असा की गुरुवचनी विश्वास हा केवळ पूजा, जप, ध्यानाच्या वेळेपुरता मर्यादित नसावा. तो आपल्या दैनंदिन जीवनात, व्यवहारात, दुःखात, संकटात, यशात आणि अपयशातही तितकाच जिवंत असावा. संकट आले की गुरु का असे करतात असा प्रश्न न विचारता गुरूंच्या वचनातच माझे कल्याण आहे असा भाव ठेवणे म्हणजे खरा विश्वास. गुरुवचनी विश्वास असला की मन स्थिर होते. श्वास स्थिर झाला की मन शांत होते, हे योगशास्त्र सांगते. त्याचप्रमाणे गुरुवचनांवर अढळ विश्वास ठेवला की मनातील भीती, शंका, संभ्रम हळूहळू नाहीसे होतात. गुरूंचे वचन शिष्याला योग्य दिशेने नेते, पण चालणे मात्र शिष्यालाच करावे लागते. श्वास घेतल्याने
देह जिवंत राहतो, पण आयुष्य कसे जगायचे हे आपण ठरवतो. तसेच गुरुवचन मार्ग दाखवते, पण त्या मार्गावर श्रद्धेने चालणे हे शिष्याचे कर्तव्य असते. हा विश्वास एका दिवसात निर्माण होत नाही. जसा श्वास जन्मापासून आपल्या सोबत असतो, तसाच गुरूंचा आश्रय आणि त्यांच्या वचनांवरील विश्वास साधनेतून, अनुभवातून आणि आत्मसमर्पणातून दृढ होत जातो. जेव्हा शिष्य गुरूंच्या वचनांना स्वतःच्या अनुभवात उतरवतो, तेव्हा त्याला उमगते की गुरूंचे प्रत्येक शब्द त्याच्या कल्याणासाठीच असतात, जरी ते क्षणिक दुःख देणारे वाटले तरीही. शेवटी जैसा देही चाले श्वास, तैसा गुरुवचनी विश्वास, हे वाक्य आपल्याला सांगते की गुरु आणि शिष्य यांचे नाते हे जीवन मरणाइतके पवित्र आणि अविभाज्य आहे. श्वासाशिवाय देह नाही आणि गुरुवचनांवरील विश्वासाशिवाय अध्यात्म नाही. जो शिष्य हा भाव अंतःकरणात पक्का करतो, त्याचे जीवनच साधना बनते आणि साधनाच त्याला परमसत्यापर्यंत घेऊन जाते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.